सर्वांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. आपण TCS/IBPS सामान्य ज्ञान जी पोर्शन आहे ते सर्व पाहत आहोत. 2022 पासून जे झालेले पेपर आहेत त्याच्यामधले सगळे प्रश्न पाहत आहोत. आता सध्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण संसद या टॉपिकबद्दल पाहणार आहोत. ओके, तत्पूर्वी यावेळी कुठल्याही सरळ सेवा परीक्षेसाठी हे पुस्तक ऑनलाईन स्वरूपात तुम्ही घेणं अपेक्षित आहे. 199ला ऑफर आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. 199 रुपयाला घरपोच. आणि सरळ सेवा स्पेशल ही टेस्ट सिरीज आहे. टर्निंग पॉईंट्सचा ॲपवर हायकोर्ट असो की तलाठी असो ग्रामसेवक सगळे टेस्ट हे 99 ते 149 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. ॲप डाउनलोड करा, टेस्ट जॉईन करा अथवा न करा. आजचा आपला मुख्य विषय संसद पॉलिटीमधील. बघा, सगळे प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण या संदर्भात हे पुस्तक तयार केलेले आहे. टू द पॉईंट. या प्रश्नात एक विधान दिले आहे, त्यानंतर 2 निष्कर्ष दिले आहेत. दिलेल्या 4 पर्यायामधून योग्य प्रतिसाद निवडायचा आहे. निष्कर्ष दिलेला आहे त्यांनी. एक विधान दिलेलं आहे, त्यावर निष्कर्ष. लोकसभेच्या सदस्यत्वासाठी पात्रता वय वर्ष 25 आहे. खासदार होण्यासाठी व आमदार होण्यासाठी किमान वय 25 वर्ष आहे. हे एक लक्षात ठेवा, ज्यावर परीक्षेत आलेलं आहे. परंतु हेच त्या तथ्यात्मक बाबी धरून त्यांनी कशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे ते बघा. लोकसभेच्या सदस्याचे वय 25 वर्षापेक्षा जास्त नसावे असं चूक आहे. बरोबर. सदस्यत्वासाठी पात्रता वय 25 वर्षे म्हणजे मिनिमम 25 पाहिजे, मॅक्झिमम कितीही चालते. ओके. 2024 मधील लोकसभेचे सर्व सदस्य एकतर 25 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. बरोबर आहे. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, म्हणजे निष्कर्ष केवळ 2 बरोबर आहे याच्यामध्ये. महिला व बालविकास म्हणजे अंगणवाडी परीक्षेत प्रश्न आलेला प्रश्न आहे. त्यानंतर या प्रश्नात 2 निष्कर्षासोबत एक विधान दिले आहे. दिलेल्या 4 पर्यायामधून योग्य प्रतिसाद निवडा. राज्यसभेत एकूण 245 सदस्य आहेत, म्हणजे राज्यसभेचे एकूण 245 खासदार आहेत. आता निष्कर्ष काय दिले त्यांनी ते बघू. राज्यसभेचे 233 सदस्य भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात. तर हे विधान बरोबर आहे. आणि साहित्य, विज्ञान, कला, समाजसेवा या क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेल्या लोकांसाठी 12 जागे राखीव आहेत. तर बरोबर आहे. ह्यांची नियुक्ती कोण करत असतं? राष्ट्रपती नियुक्त 12 सदस्य. लक्षात आलं. आता याच्यामध्ये नेहमी कसं आहे माहिती आहे का, 4 तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे. एक तर लिटरेचर, ओके, आर्ट, ए म्हणजे आर्ट कला, सोशल सायन्स आणि सायन्स. बरोबर. हे लास्ट शब्द. किंवा मराठीमध्ये लक्षात ठेवा, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा असे 4 नावं. या 4 नावाला शॉर्टकट म्हणजे का-सा-वीस असं मी ठेवलेलं आहे. म्हणजे आता कसं आहे, काही पॉलिटीमध्ये असे आहेत की ते तुम्हाला ट्रिक्स लक्षात राहिलं तर ठीक आहे. आता फक्त कलामधलं कला का केलेला आहे मी, का-सा-वीस हा शब्द लक्षात राहा म्हणून. कला, बरोबर, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा, का-सा-वीस असं नाव लक्षात ठेवा. हे 4 क्षेत्रातल्या व्यक्तींची नियुक्ती कुठं केलं जातं? राज्यसभेवर. कोण करत असतं? राष्ट्रपती. ओके. त्यानंतर लोकसभेचे कमाल संख्याबळ हे 550 निश्चित केले आहे. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर मायक्रो फायनान्स संस्था विकास आणि नियमन विधेयक बाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? ते संसदेच्या दोन्ही सभागृहांना मंजूर केले आणि सध्या लागू आहे. ठीक आहे. हा अप्लाइड करंट अफेअर्सशी निगडीत आहे, ते सोडून द्या. भारतीय राजकीय व्यवस्थेनुसार राज्यसभेबद्दल खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? असत्य विचारलेलं आहे. मंत्रिमंडळात अविश्वासाचा ठराव मंजूर करण्याचा अधिकार त्यांना आहे. तर हे नाही, ते कोणाला आहे मग? लोकसभेला. ओके, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या राज्यसभेच्या महासचिवाचा कार्यकाळ सर्वात कमी होता? तर PPK रामाचार्युलू यांचा होता. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारतात पहिली निवडून आलेली संसद कधी अस्तित्वात आली? 1952ला. म्हणजे निवडणूक बी 1951-52 मध्ये झालेली आहे. भारताच्या राज्यसभेबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? राज्यसभा ही कायमस्वरूपी संस्था नाही, तिचे विसर्जन होते. आता हे विधान चुकीचं आहे. राज्यसभा ही कायमस्वरूपी संस्था आहे आणि तिचे विसर्जन होत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
संसदीय चर्चेच्या संदर्भात अविश्वास प्रस्तावाचा उद्देश काय असतो? सरकारवर असंतोष व्यक्त करणे हा असतो. साधा प्रश्न आहे. भारतातील नवीन संसद भवनाची रचना खालीलपैकी कोणत्या मुख्य वास्तुविशारदाने केलेली आहे? तर बिमल पटेल यांनी केलेली आहे. बिमल म्हणा किंवा विमल म्हणा, काहीतरी दोन ठिकाणी वेगवेगळं आहे. लक्षात घ्या, प्रकल्प जो होता त्या सेंट्रल विस्टा या प्रकल्पाचा एक भाग आहे. संसदेची डेव्हलपमेंट झालेली आहे. आता याच्यामध्ये काय काय फरक थोडं लक्षात घ्या. सध्याची जी संसद होती त्यामध्ये, जुनी संसद जी आहे त्याच्यामध्ये 552 ओके खासदार बसू शकत होते, एवढी क्षमता. ओके, आणि राज्यसभेमध्ये 250 ओके असं. त्यानंतर लोकसभेमध्ये आता ही नवीन जी आहे त्याच्यामध्ये 888 आणि राज्यसभेचे 384 सदस्य बसतील एवढे सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि एकूण 1272 ओके संयुक्त अधिवेशन झालं तर आसन क्षमता 1272 व्यक्तींची आहे. ओके, आता क्षेत्रफळ वगैरे विचारतील का माहीत नाही, परंतु लक्षात ठेवा 64,500 चौरस मीटर त्याचं क्षेत्रफळ आहे. जुनी जी होती ती साधारणपणे 24,281 चौरस मीटर होती. आता ह्याचं उद्घाटन बी कधी झालं तर ते 28 मे 2023 या दिवशी झालेलं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. त्यावेळेस चर्चेत काय आलं होतं माहिती आहे का? जास्त लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ ही सेंगोल जी ठेवलं होतं, सेंगोल ती खूप चर्चेत होतं. आणि सेंगोलवर राज्यसभा परीक्षेत, कंबाईन परीक्षेत देखील प्रश्न आलेला होता. रचना व थीम काय आहे? लोकसभेची मोर आहे आणि राज्यसभेची कमळ आहे रचना व थीममध्ये. ओके, जुन्या लोकसभेचं जी जुनी संसद भवन होतं, थोडक्यात त्याची रचना कोणी केली होतं? लुटियन्स. मागच्या प्रश्न आले होता, लुटियन्स आणि वेकर या दोन म्हणजे वास्तू विशारद तज्ञांनी केलेली होती. लक्षात असू द्या, जी 1927ला सुरू झालं होतं. अशा प्रकारे थोडंफार माहिती सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. एक्झॅक्ट सांगतो तुम्हाला, नव्या संसदेमध्ये 888 लोकसभा सदस्य बसू शकतात लोकसभा आणि 384 राज्यसभेचे. संयुक्त अधिवेशन झालं तर 1272 व्यक्ती संसद म्हणजे तिथं बसायची क्षमता त्या संसदेमध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2019 पर्यंतच्या माहितीनुसार लोकसभेतील किती जागा अनुसूचित जातीसाठी आहेत? तर ती 84 जागा अनुसूचित जातीसाठी आहेत. यावर परीक्षेत पूर्वी प्रश्न आलेला आहे. ज्याप्रमाणे अनुसूचित जातीसाठी आहे तसंच अनुसूचित जमातीसाठी किती जागा असा देखील प्रश्न यापूर्वी आलेला आहे. तर ते 47 जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत. आता दोन्हीसाठी एकत्र जर केलं तर याची बेरीज करून बघा. 4 7 11ला 1, 7ला 1, 8 9 10 11 ओके, 111 जागा अनुसूचित जाती आणि जमाती या दोन्हींना मिळून आरक्षित लोकसभेमध्ये जागा आहेत. एकूण 543 जागेसाठी मतदान होतं, पैकी 111 जागा तिथे आहेत. ओके, आता समजा एवढं झालं, महाराष्ट्राच्या म्हणजे ज्यावेळेस इलेक्शन राहतं ना लोकसभेची, त्याच्यानंतर परीक्षेत प्रश्न कशाला होता? ते महाराष्ट्रातील 48 जागा आहेत लोकसभेच्या. ओके, मग त्या लोकसभेच्या 48 जागापैकी किती जागा या राखीव आहेत? कोणासाठी आहेत? अनुसूचित जातीसाठी. तर ते 5 आहेत हे सांगतो मी तुम्हाला. परंतु पुढे चालून 5 मतदारसंघ विचारलं होतं, जे त्यावेळेस परीक्षेत आलं होतं आणि ते दरवर्षी येत असते. आता अनुसूचित जातीसाठी कोणकोणते आहेत ते बघा सध्या तरी. म्हणजे आता ह्या लोकसभेला 2024च्या जी लोकसभा झाली त्यामध्ये एक होती अनुसूचित जातीसाठीची जागा होती, अमरावती मतदारसंघ. त्यानंतर रामटेक, शिर्डी चर्चेत खूप होतं. त्यानंतर लातूर आणि त्यानंतर सोलापूर. ओके, अशा प्रकारे ह्या 5 अनुसूचित जातीसाठी जागा होत्या महाराष्ट्रातील 48 आमदार म्हणजे खासदारापैकी. आता 48 पैकी या 4 जागा अनुसूचित जमातीसाठी अर्थात ST कॅटेगरीसाठी आपण जनरली वापरतो ते. त्यामध्ये कुठल्या कुठल्या होत्या? नंदुरबार 100% आदिवासी जिल्हा. ओके, त्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ. त्यानंतर पुढे आहे चिमूर गडचिरोली आणि पालघर. ओके, असे 4 हे ST कॅटेगरीचे जागा आहेत. हे एवढं लक्षात राहू द्या, कारण परीक्षेत कसंही विचारलं जाऊ शकतं. ओके, मे 2019 मध्ये स्थापन झालेली लोकसभा ही कितवी होती? 17वी.
बघा राज्य उत्पादन शुल्क 2024 मध्ये आलेले आहे. आता ही जी 2024ला लोकसभा झाली ती 18वी होती हा, हे पण लक्षात असू द्या. 17वी लोकसभा मे 2019 मध्ये अस्तित्वात आली. आता 24वी कधी आली ही तुम्हीच सांगा. राज्यसभेने वेतन संहिता विधेयक कोड ऑन वेज बिल केव्हा पारित केले? तर 2 ऑगस्ट 2019 रोजी. लोकसभेत लोकपाल विधेयक पहिल्यांदा कोणत्या वर्षी मांडण्यात आला? 1968. त्यानंतर राज्यसभा आणि लोकसभेची बैठक मागील बैठकीनंतर प्रिव्हियस किती महिन्यांच्या आत होणे आवश्यक आहे? तर 7 महिन्याच्या आत होणे अपेक्षित आहे. नियमच आहे तो. सध्या लोकसभेत किती लोकप्रतिनिधी निवडून येतात? तर ते 543 लोकप्रतिनिधी निवडून येतात. त्यापैकी 84 जागा या एस.टी कॅटेगरीसाठी आरक्षित आहेत. एस.टी कॅटेगरीसाठी 47 जागा आरक्षित आहेत. ओके. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात 30 पेक्षा कमी लोकसभा मतदारसंघ आहेत? तर गुजरात पर्यायामधून असेल ते. सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. ओके. महाराष्ट्रात किती आहेत? तर 48. भारताच्या संसदेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? हे प्रश्न वाचायचा आहे. सत्य आहे, असत्य आहे, सत्य नाही, असत्य नाही, योग्य आहे, योग्य नाही, असे प्रश्न येतात. तर बघा, डॅश डॅश ही भारतातील कायदा बनवणारी सर्वोच्च संस्था आहे. त्यात राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा यांचा समावेश होत असतो. तर हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. संसदेच्या 2 सलग सत्रामधील कालांतराची कमाल मर्यादा किती आहे? तर ते 6 महिने आहे. पुढे, भारतीय संसदेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने योग्य आहेत? तर पंतप्रधान हे संसदेच्या सभागृहांची सत्र समाप्ती करू शकत नाही. ही काय म्हणजे विधान बरोबर आहे. लोकसभेच्या सभेची स्थापना करण्यासाठी किमान गणसंख्या ही सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या किती असली पाहिजे? 1 असेल. ओके. त्यानंतर भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक 1951-52 मध्ये झाली. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी लोकसभेचे एकूण संख्याबळ किती होते? 489 असे संख्याबळ होते. त्यानंतर भारत डॅश डॅश रोजी भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या नियम समिती रूल्स कमिटी ही ची संयुक्त बैठक पहिल्यांदा कधी झाली? 11 मार्च 1993 साली झालेली आहे. 13व्या लोकसभेची स्थापना ऑक्टोबर 1999 साली झालेली आहे. बघा, आता वन विभाग परीक्षेत विचारलं होतं 13व्या. अवघड आहे, एवढं जुनं प्रश्न त्यांनी विचारले होते. कोणाची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या तसेच राज्य विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असलेल्या एका निर्वाचक गणाकडून अप्रत्यक्षपणे केली जाते? कोण करत असतं? भारताचे राष्ट्रपती. ओके. हे प्रश्न विचारायला फिरून विचारले, यांचा म्हणायचा अर्थ काय? संसदेच्या दोन्ही सभागृहांचं म्हणजे कोण? दोन्ही सभागृह, लोकसभा, राज्यसभा, प्लस विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांचे म्हणजे विधानसभा जी असते, ओके, तिथले आमदार. म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण मतदानात सहभाग घेऊ शकतो? लोकसभेतील खासदार, राज्यसभेतील खासदार आणि विधानसभेतील आमदार. ओके. विधान परिषदेच्या आमदारांना मतदान करायचा अधिकार नाही. पुढे, भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी आहे? तर ती आहे लोकसभेला. त्यानंतर भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख कोण आहेत आणि ते भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख मानले जातात? तर ते आहेत कॅग. ओके. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक. पुढे, लोकलेखा समिती PACच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करत असतं? तर ते लोकसभेचे सभापती करत असतात. राज्यसभेत नामनिर्देशित सदस्यांची जास्तीत जास्त संख्या ही 12 असते आणि त्यासाठी मी काय सांगितलं होतं की कोणत्या क्षेत्रातले निवडले जातात? तर का 26. एक का म्हणजे कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा, का 26 या 4 क्षेत्रातून निवडलं जातं. पुढे, भारतीय संसदीय प्रणालीत संसदेने कार्यकारिणीवर एक्झिक्युटिव्ह नियंत्रण ठेवण्याचा कोणता एक मार्ग आहे? तर एक आहे प्रश्नोत्तराचा तास, क्वेश्चन आवर, आणि दुसरा अविश्वास ठराव, कॉन्फिडन्स मोशन, हे आहेत. पुढे, भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ते लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य होते. त्यानंतर 1968 मध्ये त्यांना पद्मश्री देऊन गौरवण्यात आला. हे दोन्ही विधान बरोबर आहेत. पुढे, राज्यसभेसाठी राष्ट्रपतीकडून कोणाकडून? राष्ट्रपतीकडून किती सदस्य नामनिर्देशित केले जातात? तर 12, मॅक्झिमम 12. कोणत्या 4 क्षेत्रातील? का 26. का 26 मधलं का म्हणजे कला, सा म्हणजे साहित्य, वी म्हणजे विज्ञान, स म्हणजे समाजसेवा.
डॅश डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी फक्त लोकसभा आणि लोकसभा आणि खासदार, लोकसभेचे खासदार आणि राज्यसभेचे खासदार या दोन सभागृहामधलेच जे आहेत लोक मतदान करू शकतात. पुढे 17व्या लोकसभेत महाराष्ट्र राज्य किती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते? ते 48 होतं. त्यापैकी महाराष्ट्रात 48 पैकी SC म्हणजेच अनुसूचित जातीसाठी 5 जागा आरक्षित होत्या आणि ST साठी 4 जागा या आरक्षित आहेत. पुढे राज्यसभेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? म्हाडा परीक्षेत 2022ला होता. राज्यसभा कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही. पुढे राज्यसभेची निवडणूक लढवणारी कोणतीही व्यक्ती ही भारतीय नागरिक असावी लागते. बरोबर आहे. तिने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असावी. लोकसभेला 25 वर्षे किमान मर्यादा आहे लोकसभेचा खासदार होण्यासाठी. पुढे राज्यसभेत महाराष्ट्राचे किती सदस्य आहेत? तर 19 सदस्य आहेत. संसदेच्या लोकसभा कनिष्ठ सभागृहाच्या सदस्य संख्येची कमाल अनुमत मर्यादा किती आहे? 552 आहे. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीला कमाल किती काळासाठी स्थानबद्ध करायचे हे कोण निश्चित करत असतं? तर ते संसद करत असतं. हे पण लक्षात ठेवा. पुढे खालीलपैकी कोणत्या बाबींची लोकलेखा समितीकडून तपासणी केली जाते? तर सरकारी खर्च खर्च जो आहे तो लोकलेखा समिती आहे तो तपास लोकलेखा समितीकडून केला जातो. त्यानंतर भारतीय संसदेतील अंदाज समितीच्या संदर्भात दिलेल्या विधानापैकी कोणती विधाने योग्य आहेत म्हणजे बरोबर आहेत? बरोबर. अंदाज समिती ही लोकसभा आणि राज्यसभेतील 30 सदस्यांची संसदीय समिती आहे. हे विधान बरोबर आहे. तर इथे किती सदस्य असतात ते बघा. हे विधान चूक आहे. बघा, या समितीच्या अध्यक्षाची नियुक्ती सभापती त्यांच्या सदस्यांमधून करतात. हे पण विधान बरोबर आहे. या समितीचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा सरकार विसर्जित होईपर्यंत आहे. तर ह्या तिन्हीपैकी फक्त जे आहे विधान केवळ 2 बरोबर आहे. आता अंदाज समितीविषयी सर्व डिटेल पाहूया. बघा, पहिल्यांदा मुद्दा, अंदाज समितीचे सदस्य 30 असतात. हे बरोबर आहे. परंतु इथं एकच चूक म्हणजे आपल्याकडून चूक का होऊ शकते की राज्यसभेतील सदस्य दोघांची मिळून. तर तसं नाही. याच्यामधले सर्व जे असतात सर्वच सदस्य हे लोकसभेतील असतात. 30च्या 30. ओके. आणि ह्याचा कालावधी आता इथं दिलेलं का या समितीचा कार्यकाळ हा 1 वर्ष असतो. काय असतो? 1 वर्ष. हे लक्षात राहू द्या. त्यानंतर या समितीच्या अध्यक्षाची नियुक्ती सभापती त्यांच्या सदस्यांमधून करत असतात. तर ते बी बरोबर आहे. समजलं? परत लक्षात घ्या, अंदाज समितीचे फक्त लोकसभेमधीलच 30 सदस्य असतात. राज्यसभेचा संबंध नाही. अध्यक्षाची नियुक्ती सभापती त्यांच्यामधून एकाची करतात. कार्यकाळ हा 1 वर्षाचा आहे. अशा प्रकारे 3 झाला. त्यानंतर लोकलेखा समितीबद्दल बी चर्चा होती. त्या लोकलेखा समिती आता वर आहे. आपण सरकारी खर्च लोकलेखा समितीबद्दल पाहू. त्याच्यामध्ये 22 सदस्य असतात बरं का. परंतु या लोकलेखा समितीमध्ये सरकारी खर्चाचा अंदाज करतात म्हणून काय लोकसभा आणि राज्यसभा ह्या 2 सभागृहात ते असतात आणि लोकसभेमधील 15 असतात, राज्यसभेमधील 7 असे 22 सदस्य असतात त्याच्यामध्ये एकूण. याचा देखील कार्यकाळ जो आहे तो फक्त 1 वर्षाचा आहे. लोकलेखा समितीलाच काय म्हटलं जातं? लोक अंदाज समितीची जुळी बहीण असं म्हटलं जातं. ओके, क्लिअर झालं असेल या दोन्ही समितीचं. पुढे आहे, भारतीय संविधानानुसार पंतप्रधानासह एकूण मंत्र्यांची संख्या डॅश डॅश पेक्षा जास्त असू शकत नाही. तर ती लोकसभा सदस्यांच्या एकूण संख्येच्या 15% पेक्षा जास्त असत नाही. पुढे लोकलेखा समितीचे सदस्य कसे निवडले जातात? एकल हस्तांतरणीय मताद्वारे समानुपातिक प्रतिनिधित्व आधारित संसदेद्वारे निवडले जातात. पुढचा प्रश्न आहे, संसदेतील स्थायी समित्याबाबत खालीलपैकी काय सत्य आहे? त्या सतत कार्यरत असतात आणि वेळोवेळी स्थापित केल्या जातात. हे बरोबर आहे. जानेवारी 2025 पर्यंत भारतीय संसदेत विभागीय संबंधित स्थायी समित्याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? हे लेखा व कोशागार विभागात परीक्षित प्रश्न आलेला होता. तर या प्रत्येक समित्यामध्ये 31 सदस्य असतात. कोणत्या? विभागीय संबंधित स्थायी समित्यामध्ये किती सदस्य असतात? तर 31 सदस्य
असतात. अशा प्रकारे संसदेवर TCS मार्फत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षेतील प्रश्न आपण कव्हर केलेला आहे. आता या पुढच्या व्हिडिओमध्ये राज्यपाल आणि विधिमंडळ याच्याविषयी सविस्तरपणे पाहू. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.